आज जी आपण कहाणी बघणार आहोत ही देशातल्या अशा सिरियल किलरची कहाणी आहे ज्याने त्याच्या काळात एवढी दहशत पसरली होती की लोक त्याच्या दहशतीमुळे रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर पडत नव्हती किंवा जरी घराच्या बाहेर पडली जर कोणी रस्त्यावरून चादर गुंडाळून जर व्यक्ती जात असेल तर त्याला पाहून लोक घराच्या दिशेने पळून जात होती. त्या चादरवाल्या व्यक्तीच्या जवळ जाण्याचीही कोणी हिंमत करत नव्हतं. ही कहाणी अशा सिरियल किलरबद्दल आहे त्याने वयाच्या 25 वर्षात 70 खून केले आणि त्याचं वय 27 पूर्ण होईपर्यंत त्याला फाशीची शिक्षा झाली. नमस्कार मंडळींनो, माझं नाव विकास आणि तुम्ही पाहता टू क्राईम विथ विकास. मंडळींनो, ही कहाणी आहे राजस्थानमधील जयपूर शहरातील. 1978 ही गोष्ट आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 31 वर्षाचा काळ उलटला होता. याच जयपूर शहरामध्ये एके दिवस एका निर्जन स्थळी एक मृतदेह आढळतो. तेथील ग्रामस्थांना एक मृतदेह आढळतो. त्या मृतदेहाबद्दल ग्रामस्थ जवळील पोलीस चौकीमध्ये बातमी कळवतात. तेथील बातमी कळल्यानंतर जवळील पोलीस चौकीमधील पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचतात. जागेचा पंचनामा करतात, डेडबॉडी ताब्यात घेतात आणि डेडबॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवून देतात. काही वेळात पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट होतो. रिपोर्टमध्ये काही धक्कादायक बाबी समोर येतात. मृत्यूचं कारण ज्यावेळेस बघितलं जातं त्यावेळेस समजतं की त्या व्यक्तीचं मानेचं हाड तुटल्यामुळं आणि कानाच्या मागे गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्यामुळे ह्या व्यक्तीचा मृत्यू झालेला हे पोलिसांना समजतं. त्यानंतर पोलीस त्या मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करतात. आजूबाजूला पोलीस चौकीमध्ये आजूबाजूच्या एरियामध्ये कोणी मिसिंग आहे का, कोणी गायब आहे का याबद्दल चौकशी करतात, पण कोणताही सुगावा त्यांना लागत नाही. त्यानंतर ह्या गोष्टीला काही दिवस उलटतात. काही दिवसांनी परत जयपूरपासून काही अंतरावरती एक परत मृतदेह सापडतो. पोलीस घटनास्थळी पोहोचतात, मृतदेह ताब्यात घेतात, पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात. त्यांना असं समजतं की त्या व्यक्तीचंही मानेचं हाड तुटल्यामुळं व कानामागे गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्यामुळे व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो. ह्या गोष्टीला काही दिवस उलटत असतात. तोपर्यंत पुन्हा जयपूरपासून 40 ते 50 किलोमीटर अंतरावरती पुन्हा एकदा एक मृतदेह सापडतो. पोलीस घटनास्थळी पोहोचतात, मृतदेह ताब्यात घेतात, पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात. सेम परत तसंच पोलिसांना समजतं मृत्यूचं कारण हे मानेचं हाड तुटल्यामुळं व कानाच्या मागे गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्यामुळे ह्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो. हळूहळू असेच काही मृतदेह सापडत जातात. 10, 15, 20 असे मृतदेह पोलिसांना सापडतात. पण अजून कोणाच्याही हे लक्षात आलेलं नव्हतं की हे सगळे जे मृत्यू, हे सगळे जे खून होत आहेत हे एकाच पॅटर्नमध्ये होत आहेत. मंडळींनो, त्यावेळेस सोशल मीडिया, न्यूज चॅनल किंवा एवढे ॲक्टिव्ह नव्हते. त्यामुळं ही गोष्ट लोकांच्या लक्षामध्ये यायला खूप वेळ गेला. त्यानंतर ह्या गोष्टीला काही दिवस असेच सुरू असतात. मृतदेह सापडण्याचं प्रमाण हे असंच सुरू असतं. आत्तापर्यंत 20 ते 25 मृतदेह तेथील जयपूरमधील ग्रामस्थांना पोलिसांना सापडलेले असतात. त्यानंतर ह्या गोष्टीला काही दिवस उलटतात. त्यानंतर पुन्हा जयपूरमध्ये एका न्यूजपत्रामध्ये एक छोटीशी हेडलाईन छापून येते की हेडलाईन म्हणजे छोटीशी बातमी छापून येते की जयपूरमध्ये अशा पद्धतीने मागील काही दिवसामध्ये लोकांचे खून होत आहेत. आत्तापर्यंत 15 ते 20 लोकांचे खून झालेले आहेत. त्यानंतर जयपूरमधील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नजर ह्या छोट्याशा बातमीवरती पडते. त्यावेळेस तो हे बातमीबद्दल अधिक तपास करतो. त्यावेळेस त्याच्या हे लक्षात येतं की हा विषय थोडासा गंभीर आहे, कारण की हे जे खून होत आहेत हे सर्व खून एकाच पॅटर्नमध्ये होत आहेत. त्यानंतर तो तातडीने आपली एक पोलीस टीम ह्या जे खून होत आहेत ह्या केसच्या मागावरती लावतो. ज्यावेळेस ही बातमी सर्व पोलीस प्रशासनाला समजते त्यावेळेस पहिल्यांदा राजस्थानमधील सर्व वृत्तपत्रामध्ये या सिरियल किलरबद्दल डिटेल्समध्ये माहिती छापून येते. राजस्थानमध्ये ज्यावेळेस वृत्तपत्रामध्ये बातमी येते ही अशी असते की जयपूरमध्ये एक मातेफिरू विचित्र प्रकारचा एक सिरियल किलर फिरत आहे. त्याने आत्तापर्यंत 15 ते 20 लोकांना मारलेला आहे. ह्या सिरियल किलरचा लोकांना मारण्याचा पॅटर्न एकसारखाच आहे. तो कानामागे कोणत्या तरी गंभीर वजनी वस्तूने वार करत आहे आणि लोकांना संपवत आहे. ही बातमी ज्यावेळेस नागरिकांमध्ये समजते त्यावेळेस नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण होतं. हळूहळू हे मृत्यूचं चक्र असंच सुरू होतं. एका पाठोपाठ एक मृतदेह सापडत होते. आता जयपूरमधील सर्वसामान्य जनतेलाही या सिरियल किलरबद्दल माहिती किंवा ह्याच्याबद्दल सगळ्यांना समजू लागलं. त्यानंतर एका न्यूजपेपरने या सिरियल किलरला एका न्यूजपेपरने या सिरियल किलरला एक नाव दिलं, कनपट्टीमार सिरियल किलर. कारण की ह्या सिरियल किलरची मारण्याची जी पद्धत होती किंवा खून करण्याची जी पद्धत होती ती एकसारखी होती. तो लोकांना हातोड्याने वार करून तो लोकांना संपवत होता. त्यामुळे ह्या सिरियल किलरला कनपट्टीमार सिरियल किलर असं नाव देण्यात आलं. इकडं पोलिसांची टीम या कनपट्टीमार सिरियल किलरच्या मागावर होतीच. हळूहळू पोलिसांच्या हे लक्षात आलं की हा जो कनपट्टीमार सिरियल किलर आहे हा लोकांना निर्जन स्थळी किंवा निर्मनुष्य ठिकाणी सुमसाम रोडला इथंच लोकांना आपले शिकार बनवत आहे किंवा टार्गेट करत आहे. त्यानंतर काही सूत्रांच्या माध्यमातून पोलिसांना असं समजलं की या कनपट्टीमार सिरियल किलरच्या हमल्यातून काही 3 ते 4 लोक वाचलेले आहेत. त्यानंतर
पोलीस त्या लोकांची माहिती काढून त्यांना पोलीस चौकीमध्ये बोलवून घेतात. पोलीस चौकीमध्ये बोलवून घेतल्यानंतर त्यांची चौकशी होते. त्यांना विचारलं जातं की तुमच्यासोबत काय घडलं, कसं घडलं, तुम्ही त्यांचा चेहरा बघितला का, तुम्ही त्या व्यक्तीला ओळखता का. तर त्यातील एक व्यक्ती सांगतो की साहेब, मी रात्री 11-11:30च्या आसपास माझं काम आवरून मी घराच्या दिशेने चाललो होतो. घराच्या दिशेने जात असताना मला रस्त्याच्या कडेला एका झाडाच्या खाली एका चादरीत गुंडाळलेलं पोत्यासारखी काहीतरी वस्तू दिसते. त्यानंतर ती वस्तू पाहण्यासाठी मी त्या वस्तूच्या जवळ जातो. जवळ जात असताना तेव्हा चादरीमध्ये काहीतरी हालचाल झाल्याचं मला जाणवतं. त्यानंतर मी सावध होतो. तितक्यात त्या चादरीमधून एक व्यक्ती ताडकन उठून माझ्यासमोर उभा राहतो. त्याच्या हातामध्ये एक हातोडा असतो आणि तो हातोडा माझ्या दिशेने तो जोरात भिरकवतो. पण सुदैवाने मी त्याचा तो वार चुकवतो, खाली बसतो आणि तिथून मी पळतो. पळल्यानंतर तोही माझ्या मागे काही अंतरावर माझ्या मागे धावतो. त्यानंतर तो थांबतो आणि तिथून निघून जातो. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीची चौकशी केली जाते. तोही तसंच सांगतो, साहेब, मी 12च्या आसपास ह्या कामाने मी बाहेर पडलो होतो. बाहेर जात असताना माझ्या मागून एक चादर गुंडाळून व्यक्ती चालत येत होता. त्यानंतर अचानक माझं लक्ष गेलं तर तो चादर काढून त्याच्या हातात हातोडा होता आणि तो माझ्या दिशेने तो हातोडा मारत होता. पण मी त्याचा वार चुकवला आणि तिथून पळून आलो. ह्या सगळ्या व्यक्तींची माहिती घेतल्यानंतर पोलिसांच्या हे लक्षात आलं की हा जो सिरियल किलर आहे हा अशा लोकांना टार्गेट करतो आहे जे रस्त्याने एकटे प्रवास करत असतील, निर्जन स्थळी असतील. कारण की आत्तापर्यंत जे पण खून केले हे सर्व खून किंवा सर्व मृतदेह पोलिसांना निर्जन स्थळावरून, सुमसाम रस्त्यावरून भेटले होते. कोणतेही बस स्टेशन रोडला किंवा अशा रहदारीच्या रोडला हे खून होत नव्हते. त्यामुळे पोलिसांना हे समजलं की हा जो सिरियल किलर आहे हा फक्त एकट्या व्यक्तीवरच हमला करतो आहे. या सर्व गोष्टी नागरिकांच्या समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं होतं. चादरी घेऊन चादर गुंडळून जाताना जर कोणाला बघत होते तर लोक घराच्या दिशेने पळत होते. आता तिकडं थंडीच्या वेळी नॉर्मली गावाकडं ना स्वेटर किंवा जर्किन, जॅकेट ह्या टाईप त्या काळात तर कमीच असेल यूज अजून. त्यामुळे लोक नॉर्मली जर थंडी आली किंवा रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर पडताना चादर किंवा ब्लँकेट किंवा रग असं काहीतरी घेऊनच बाहेर पडत असतील. पण ह्या सिरियल किलरमुळं त्या चादरीला घेऊन लोकांच्या मनात एवढी भीती बसली होती की लोक चादरवाल्याला व्यक्तीला बघताच लोक घराच्या दिशेने पळत होती. प्रत्येक घरोघरी सांगू जावं लागलं की तुम्ही रात्रीच्या वेळी एकटे घराच्या बाहेर पडू नका आणि जर खूपच गरज असेल, खूपच महत्त्वाचं काम असेल तर सोबत 3 ते 4 व्यक्ती घेऊन तुम्ही घराच्या बाहेर पडा. इकडं दुसरीकडं हे मृत्यूचं चक्र असं सुरू होतं. दिवसेंदिवस मृत्यू सापडत होते. मृतदेहाचा आकडा 60 वरती पोचला होता. प्रशासन या कणपट्टीमार सिरियल किलरमुळे पक्क वैतागून गेलं होतं. त्यानंतर काही दिवस ह्या गोष्टीला जातात. त्यानंतर राजस्थानमधील पोलीस हा एक निर्णय घेतात. ते ह्या कणपट्टीमार सिरियल किलरच्या तपासासाठी किंवा त्याला पकडण्यासाठी, त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी एक स्पेशल पोलीस टीम तयार करतात. त्यानंतर ह्या पोलीस टीमला ह्या कणपट्टीमार सिरियल किलरच्या मागावरती लावून देतात. त्यानंतर ज्यावेळेस ही स्पेशल पोलीस टीम तैनात केल्या जातात त्यानंतर ते पहिलं काम हे करतात की जे ह्या कणपट्टीमार सिरियल किलरच्या हमल्यातून वाचलेली जी 4 लोकं होती त्यांना ते पोलीस चौकीमध्ये बोलवतात. त्यानंतर ते 4 स्केच आर्टिस्टला सुद्धा बोलवतात. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या रूममध्ये बसून ह्या जे 4 विटनेस होते त्यांना त्या 4 स्केच आर्टिस्टसोबत वेगवेगळ्या रूममध्ये बसून त्यांचं स्केच तयार केलं जातं. म्हणजे त्या कणपट्टीमारबद्दल विचारलं जातं. कारण की ज्यावेळेस त्यांच्यावर हमला झाला होता अंधार होता, पण तरी पण त्यांनी हलका त्यांच्या मागे धावताना किंवा त्या कणपट्टीमारचा थोडा हलका चेहरा यांनी बघितला होता. त्यावरून त्यांचं स्केच तयार केलं जातं. 4ही स्केच पोलीस पाहतात. त्यानंतर थोडासा जर फरक सोडला तर 4ही स्केच एकसारखेच असतात. स्केच बघितल्यानंतर पोलिसांच्या हे लक्षात येतं की हा जो कणपट्टीमार सिरियल किलर आहे ह्याचं वय जास्त नसून 25 ते 30 या वयोगटातील हा सिरियल किलर आहे. इकडं पोलिस निर्जनस्थळी गस्त घालून तर होतेच. त्यानंतर पोलिसांच्या हे जे माहिती सगळी ऑल ओव्हर त्यांनी विचार केला. त्यानंतर पोलिसांच्या हे लक्षात आलं की हा जे खून होत आहेत ते सगळे निर्जन स्थळावरती होत आहेत. त्यामुळे त्यांनी निर्जन स्थळावरती आपली पोलीस टीम थांबवायला सुरुवात केली. मागून दिवस जात होते. पोलीस निर्जनस्थळी टीम म्हणजे त्या कणपट्टीमारच्या शोधात फिरत होते. त्याचा शोध घेत होते. तरी पण काहीच फायदा होत नव्हता. पण एके दिवस रात्री 12 वाजण्याची ती वेळ होती. जयपूरमध्ये एका भागामध्ये पोलीस रात्रीच्या वेळी गस्त घालून म्हणजे लपून बसलेले असतात. त्यावेळेस त्यांना थोड्या वेळाने असं जाणवतं की एक सावली त्या रोडवरून चालत येत आहे. त्यानंतर ती सावली एका झाडाच्या खोडामध्ये जाऊन स्वतःला चादरीमध्ये लपून बसते. पोलीस त्या सावलीकडे निरीक्षण करून बघत असतात. थोड्या वेळ जातो. त्यानंतर ती जी सावली आहे ती उठून परत म्हणजे माघारी निघू लागते. त्यावेळेस पोलीस त्याच्यावर धाबा बोलतात आणि त्याला पकडतात. पकडल्यानंतर त्याला पोलीस चौकीमध्ये आणलं जातं. त्याला पोलीस चौकीमध्ये आणल्यानंतर पोलीस चौकीमध्ये त्याची चौकशी सुरू होते. त्याला प्रथम पोलीस त्याचं नाव विचारतात.
तो आपलं नाव शंकरिया असं सांगतो. त्यानंतर त्याला त्याचा पत्ता विचारतात. तो जयपूरमधील एक पत्ता सांगतो. त्या पत्त्यावरती लगेच पोलिसांची एक टीम पाठवली जाते. पत्त्यावरती पोचल्यानंतर समजते की तिथं त्याचे आईवडील राहत आहात. आईवडिलांची चौकशी केली जाते. त्यानंतर पोलीस त्याला वय विचारलं जातं, तर त्याचं वय त्यावेळेस 26 वर्ष असं होतं. ज्यावेळेस पोलिसांनी त्याला पकडलं होतं त्यावेळेस त्याच्यासोबत फक्त चादर होती, असं कोणतं शस्त्र नव्हतं. आणि इथं डॉक्टरांनी सांगितलेल्या माहितीनुसार जे खून होत आहेत ते हातोड्याने केले जात आहेत, पण त्याच्याकडे असं कोणतं शस्त्र सापडलं नव्हतं. त्यामुळे पोलिसांना असं वाटत होतं की आपण कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीला असं म्हणजे असाच मुलगा आहे याला उचलून आणलेला आहे. आणि ते तोंडावनं पण तो वाटत नव्हता की तो असं काय 70 खून केले असतील. एकदम नॉर्मल निरागस मुलगा होता. असं म्हणजे जास्त जे आता आपण जर विचार केला की 70 खून केलेत म्हणजे तो असा रागीट किंवा असा हे असेल, पण तसा काही तो नव्हता. नॉर्मल एक मुलगा होता. त्यामुळे पोलिसांना वाटलंच नव्हतं की हा सिरियल किलर असू शकतो किंवा हा खुनी असू शकतो. त्यामुळं पोलिस त्याची नॉर्मल चौकशी करत होते. त्यानंतर पोलिस त्याला बोलतात, बाळा सांग, तुला माहीत आहे जयपूर शहरात एवढी दहशत पसरली आहे, एक मातीपुरुष सिरियल किलर फिरत आहे. तो आत्तापर्यंत 50 ते 60 लोकांना त्याने मारला आहे. आणि तू असा तरी पण एवढं माहीत असताना सुद्धा रात्रीच्या वेळी तू चादर घेऊन कशाला बाहेर पडला? त्यावेळेस हे ऐकल्यानंतर शंकरिया जे पोलिसांना उत्तर देतो त्यावेळेस पोलिसांना धक्का बसतो. शंकरिया म्हणतो, साहेब 60 नाही 70 खून केलेत मी. त्याने सांगितल्यानंतर तरीही पोलिसांना त्याच्या बोलण्यावरती विश्वास बसत नव्हता. नंतर पोलीस त्याला बोलतात की तू 70 खून केलेत तर ठीक आहे, ज्यावेळेस आम्ही तुम्हाला पकडलं त्यावेळेस तुझ्याकडं तर असं कोणतं शस्त्र नव्हतं किंवा काय नव्हतं. आणि तुला तर म्हणजे सर्वांना माहीत आहे की हा जो सिरियल किलर आहे जो हाताळ्याने लोकांवरती वार करत आहे आणि त्यांचे खून करत आहे, पण तुझ्याकडं कोणतंही असं शस्त्र सापडलं नव्हतं. त्यावेळेस शंकरिया त्यांना बोलतो, साहेब चला मी तुम्हाला दाखवतो. आणि तो शंकरिया त्यांना पोलिसांना जिथं त्याला पकडलं होतं त्या जागेवरती घेऊन जातो. आणि तिथं त्या झाडाच्या खोडामध्ये त्याने एक हातोडा लपवलेला असतो. तो हातोडा पोलिसांना दाखवतो. हा हातोडा पोलीस घेऊन फॉरेन्सिक टीमकडे पाठवून देतात. त्यानंतर पोलीस त्याच्या आईवडिलाला बोलवून घेतात. आईवडिलाला पूर्ण सांगतात की असा असा विषय आहे, तुमचा मुलांनी एवढे खून केले आहेत. त्यावेळेस त्याचे आईवडील पोलिसांना सांगतात की हे शक्यच नाही आहे, आमचा मुलगा असं नाही करू शकत. त्यानंतर पोलीस त्या आईवडिलांना त्याचं रुटीन विचारतात. तर त्यावेळेस आईवडील सांगतात की हा नॉर्मली घरातच असतो, अभ्यास करत असतो, कॉलेजला जातो, त्यानंतर घरी अभ्यास करतो. कधी हा मित्रांकडं जातो आहे असं सांगून घरातून रात्रीच्या वेळी बाहेर पडतो. त्यावेळेस पोलीस विचारतात की हा कधी बाहेर पडला आहे म्हणजे किती वेळा. तर ते आईवडील सांगतात की नाईट स्टडीला चाललो आहे असं सांगून प्रत्येक 3-4 दिवसातून एकदा तो रात्रीच्या वेळी बाहेर पडतो आणि मध्यरात्री उशिरा घरी पोहोचत होता. ही सर्व चौकशी केल्यानंतर पोलिसांचा संपूर्ण प्रकार हा लक्षात येतो. पूर्ण गोष्ट अशी, शंकरिया हा जयपूरमधील एका भागात राहणारा एक मुलगा. 1952ला त्याचा जन्म होतो. देशाला स्वातंत्र्य मिळून 5 वर्ष झाले असतात. जन्म झाल्यानंतर हा पूर्ण चौकशीनंतर पोलिसांच्या हा संपूर्ण प्रकार लक्षात येतो. सगळे धागेजुळे जुळतात आणि पोलिसांना समजतं की हाच तो कनपट्टीमार आहे ज्याने आत्तापर्यंत 70 लोकांना मारलेला आहे. पूर्ण गोष्ट अशी की शंकरिया हा जयपूरमधील एका भागामध्ये राहत होता. 1952ला त्याचा जन्म होतो. देशाला स्वातंत्र्य मिळून 5 वर्ष पूर्ण झालेले असतात. त्यानंतर त्याच्या आईवडिलांची इच्छा होती की ह्यांनी चांगलं शिकून कोणतरी सरकारी अधिकारी बनावं किंवा चांगलं काहीतरी त्यांचं नाव काढावं, हे असं त्यांची इच्छा होती. त्यानंतर हाही एकदम शांत स्वभावाचा मुलगा होता. वयाच्या 24 वर्षापर्यंत हा एक सर्वसाधारणच मुलगा होता. शाळेत जाणं, अभ्यास करणं हेच त्याचे हे होते. जास्त मित्र नव्हते, जास्त कोणाशी तो बोलत नव्हता किंवा काय नव्हतं. पण जसं त्याचं 25 वर्ष पूर्ण झालं तसं त्यात थोडे बदल व्हायला लागले. हा रात्रीच्या वेळी प्रत्येक 3-4 दिवसातून घराच्या बाहेर पडू लागला. रात्रीच्या वेळी हा चादर गुंडाळून बाहेर पडत असे, सोबत एक हातोडा ठेवायचा आणि असे करत त्याने 70 खून केले. या शंकर्याने सर्व गुन्हे कबूल केले. त्याने केलेल्या 70 गुन्ह्यापैकी 50 खुनाची त्याला तारीखसुद्धा लक्षात होती. म्हणजे विचार करा, त्याने 70 खून केले, त्यातल्या 50 खुनाची त्याला तारीख वेळही लक्षात होती. त्यानंतर पोलीस ह्या सर्व खुनाची चार्जशीट तयार करून कोर्टामध्ये हजर करतात, त्याला दाखल करतात. ज्यावेळेस ही माहिती जयपूरमधील ग्रामस्थांना समजते तर सर्व ग्रामस्थ सुटकेचा श्वास घेतात. ज्यावेळेस कोर्टात त्याला हजर केलं जातं आणि त्याला ह्या सर्व खून केल्याचं कारण विचारलं जातं त्यावेळेस तो धक्कादायक बाबी काय सांगतो कोर्टामध्ये. तो सांगतो, साहेब मी ज्यावेळेस माझं 25 वय पूर्ण झालं त्यावेळेस मला असं लोकांसोबत बोलायला वगैरे आवडत नव्हतं किंवा कोणासोबत बाहेर जाणं, कोणासोबत मैत्री करणं ह्या गोष्टी मला आवडत नव्हत्या. कोर्टात हजर केल्यानंतर त्याला विचारलं जातं की तुझे एवढे खून केलेत, 70 खून केले तू, ह्याचं कारण काय? त्यावेळेस शंकरिया बोलतो की साहेब त्या 70 पैकी एकालाही मी ओळखत नव्हतो. असंच ज्यावेळेस माझं 25 वय पूर्ण झालं
त्यावेळेस मी रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडायला लागलो. सोबत एक हातोडा ठेवत होतो आणि चादर. रस्त्यावरून जात असताना पहिला जो मी खून केला त्यावेळेस एक रस्त्यावरून व्यक्ती जाताना मला दिसला. मी त्याच्याजवळ गेलो आणि माझ्या जवळच्या हातोड्याने मी त्याच्या कानाच्या मागे जोरात वार केला. त्यानंतर तो व्यक्ती खूप जोरात ओरडल्यानंतर ते जो किंचळला, ते जे ओरडला ते इतकं मला भारी वाटलं की मी परत दुसरा जोरात म्हणजे पूर्ण ताकदीने त्याच्यावरती दुसरा वार केला. त्यानंतर तो पहिल्यांदा जेवढा ओरडला होता त्यापेक्षा थोडं कमी ओरडला, पण ते ओरडणं मला खूप आवडलं. त्यानंतर मी तिसरा त्याच्यावरती वार केला, पण तिसऱ्या वार केल्यानंतर त्याचं ओरडणं, त्याचा आवाज खूप कमी झाला. त्यानंतर मी घरी आलो. घरी आल्यानंतर मला तो जो ओरडला होता ते कुठंतरी अर्धवट वाटत होतं. जसं मी त्याला पहिल्यांदा जसं वार केलता जेवढं ओरडलं होता त्या मी दुसऱ्या वाराला त्याचं ओरडणं कमी झालं आणि तिसऱ्या वाराला तर तो बिलकुल निपचिबस पडला होता. त्यानंतर पुन्हा मी 3 ते 4 दिवसांनी घराच्या बाहेर पडलो. घराच्या बाहेर गेल्यानंतर मी पुन्हा हातोडा सोबत घेऊन होतो. पुन्हा एक व्यक्ती मला जाताना दिसला. मला हे माहीत नव्हतं की म्हणजे त्यावेळेस मला हे माहीत नव्हतं की कुठं नक्की मारायचं आहे. पण ज्यावेळेस मी कानाच्या मागं वार केला त्यावेळेस माझं असं लक्षात आलं होतं की हा कानाच्या मागं मारल्यानंतर व्यक्ती जो आहे किंवा माणूस जो आहे तो खूप जोरात ओरडतो आहे. त्यानंतर मी दुसरा व्यक्ती बघितला, त्याच्याही पूर्ण ताकदीने मी कानाच्या मागे हातोड्याने जोरात मारलं. तोही पहिल्या वाराला प्रचंड ओरडला, पण मी ज्यावेळेस दुसऱ्यांदा त्याच्यावरती हमला केला पण त्याचा आवाज शांत झाला. त्यानंतर तिसऱ्यांदा तर तो निपचिप पडला. त्यामुळे ती जे ओरडणं आहे ते मला अर्धवट वाटू लागलं. पुन्हा मी हे चक्र असंच सुरू केलं. 5, 10, 20, 50, 70 खून मी केले आणि जर आत्ता मी पकडलं नसतं मला तर काय माहीत अजून आकडा कितीवरती पोचला असता. त्यानंतर लोअर कोर्टने त्याला 1 महिन्याच्या आतच फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर तो सुप्रीम कोर्टाकडे गेला. सुप्रीम कोर्टानेही त्याला फाशीची शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर तो हायकोर्टाकडे गेला. हायकोर्टानेही त्याला फाशीची शिक्षा कायम ठेवली. हे प्रकरण झाल्यापासून 4.5 महिन्याच्या आत त्याला फासावरती चढवलं गेलं. फाशी त्याला झाली पण म्हणजे 4.5 महिन्यात एवढ्या फास्ट म्हणजे आजकाल फास्ट ट्रॅक जे कोर्ट आहे ते पण एवढे फास्ट निकाल लागत नाही. तुम्ही जर ते निर्भयाचं प्रकरण बघितलं तर बघितलंच असेल की किती वर्ष गेली त्या प्रकरणाला. एवढं गंभीर प्रकरण असूनही खूप वर्ष गेली. पण ह्या सिरियल किलरला अवघ्या 4.5 महिन्यात फाशीची शिक्षा देण्यात आली. ज्यावेळेस त्याला फासावर चढवलं होतं त्यावेळेस त्याची शेवटची काही अशी वाक्य होती. तो बोलला, मेरे जैसा कोई मत बनना, मैंने खामखा अपने खुशी के लिए 70 बिचारे लोगों का मैंने जान ले ली. शेवटचं हे त्याचं वाक्य होतं. त्यानंतर त्याला फासावर चढवण्यात आलं. तर आजची कहाणी एवढीच. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय हिंद, नमस्कार.